हाय हॅलो, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे प्रतिभा हाऊस ब्लॉग मध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे की आपण केसांना मेहंदी कशी लावू शकतो, काय काय टाकू शकतो त्याच्यामध्ये की जेणेकरून केसांना जर ब्राऊन कलर हवा असेल तर ब्राऊन कलर हा आपण किती टिकवू शकतो केसांना, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येकाची पद्धत ऍक्च्युली वेगळी असते. माझी पद्धत कशी आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 100% जवळजवळ 80 ते 90% स्त्रिया ह्या घरीच मेहंदी लावत असतील, घरीच केसांना हेअर कलर करत असतील. पण मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रेसिपीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की हो, सगळ्यांना सर्व काही येतं, सगळ्या स्त्रियांना सर्व काही करता येतं, सगळेच ट्राय करत असतात. पण कसं असतं ना की प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. तर आता मी ज्या पद्धतीने मेहंदी लावणार आहे किंवा मी ज्या पद्धतीने मेहंदीमध्ये मी काय काय टाकते जेणेकरून मेहंदी ही टिकली पाहिजे, छान असा ब्राऊन कलर आला पाहिजे, सॉफ्ट शायनी केस आले पाहिजे, हा माझा जो प्रयत्न आहे. त्याच्यासाठी मी काय काय टाकते ही माझी पद्धत वेगळी आहे, तुमची पद्धत वेगळी आहे. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असल्यामुळे त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी पाहायला मिळतं, आपण ते ट्राय करू शकतो. तर हेच असतं की प्रत्येकाला सगळं काही येत असतं, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते आणि त्या पद्धत म्हणून आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी ट्राय करायला मिळतं, शिकायला मिळतं. तर त्याच्यामुळे मी पण हा मेहंदीचा व्हिडिओ ट्राय केला की ठीक आहे, मी जे करते हे तुम्हालाही दिसेल, समजेल आणि त्याचाही तुम्हाला उपयोग होईल. याच्यासाठी मी हा मेहंदीचा व्हिडिओ केलेला आहे. तर जर मेहंदीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की म्हणजे वाटलं तुम्हाला की मेहंदीचा हा व्हिडिओ छान आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन जे काही व्हिडिओ असतील ते टाइमावर समजतील. तर चला, मग जास्त वेळ न करता मी तुम्हाला मेहंदी कशा प्रकारे मी कोणते इंडिकेटर त्याच्यामध्ये टाकते, नॅचरली जे आहेत ते मी त्याच्यामध्ये कोणते कोणते टाकते. एकही यातलं जे प्रोडक्ट आहे ते केमिकल युक्त नाहीये, सगळं नॅचरली आहे. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजच असेल की माझे जे काही सगळे व्हिडिओ आहेत ते सगळे नॅचरली आहेत. एकतर मी पार्लरचा उपयोग जास्त करत नाही, केसांसाठी नाही, स्किनसाठी नाही, कुठल्याच गोष्टीसाठी नाही. तर सगळं जे काय आहे ते मी नॅचरल पद्धतीने करते, तुम्हालाही दाखवते की तुम्हालाही त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर कोणते मी त्याच्यामध्ये इंडिकेट टाकते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, मग आपण मेहंदी कशी भिजू घालते ते मी तुम्हाला दाखवते. चला, तर कशा प्रकारे मी मेहंदी भिजू घालते हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर कोणते कोणते इंडिकेशन त्याच्यामध्ये मी टाकते आणि ते आपल्या केसांसाठी किती उपयुक्त आहेत, किती गुणकारी आहेत, तर हे दाखवणार ते मी तुम्हाला. तर हे बघा, माझ्याकडे ही आपली साधी जी हाताची मेहंदी असते, जी आपण हाताला लावतो, सुट्टी जी मेहंदी मिळते, ही ती मेहंदी आहे. मी ही आणि अजून एक मेहंदी जी निशाची आहे, हे बघा, ही आपली सुट्टी मेहंदी आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर ही जी निशाचं ब्राऊन कलरसाठी जी बरगंडी आहे, ऍक्च्युली बरगंडी असते, पूर्ण मेहंदी नसते, तर ही बरगंडी मी याच्यामध्ये टाकणार आहे. हे एक पाकिट आहे. ही जी माझ्या केसांना, जी माझ्या केसांची जी लेंथ आहे, हे बघू शकता तुम्ही इकडे. माझ्या केसांची लेंथ ही जास्त मोठी नाहीये आणि खूप शॉर्टही नाहीये. ऍक्च्युली मला मोठे केस आवडत नाहीत, कारण लहान केसांची इतकी केअर घ्यावी लागते, तर मोठी केसांची किती केअर घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे मी केस वाढवत नाही, मला लहान केस आवडतात. तर माझ्या ह्या केसांना माझ्या लेंथला जेवढी मेहंदी लागणार आहे, सुट्टी पण आणि ही निशा पण, अशा पद्धतीने मी घेते. बाकी तुमचे केस ज्याप्रमाणे मोठे असतील त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मेहंदी वाढवू शकता, आपली हाताची मेहंदी वाढवू शकता आणि ही वाढवू शकता. पण हाताची मेहंदी जितकी वाढवाल तितक्यामध्ये पाकिट मात्र हे एकच टाका, जास्त पाकिट टाकू नका. ऍक्च्युअली मी ही पूर्ण यूज करणार नाहीये, थोडीच यूज करणार आहे. माझ्या केसांना जेवढी मला लागणार आहे मी तेवढीच यूज करणार आहे, कारण आपण केमिकल याच्यामध्ये असं काही उपयोग करणार नाहीये. तर केमिकल नको म्हणून मी फक्त एक ब्राऊन कलर त्याला येण्यासाठी मी थोडीशी फक्त बरगंडी यूज करते. तर हे बघा, यात मी टाकते ही, हे बघा कलर बघू शकता तुम्ही. ही आपली साधी मेहंदी आहे आणि ही आता आपली निशाची मेहंदी आहे. तर हे बघा, माझ्या केसांना इतकं पुरे आहे तर मी इतकं टाकलेलं आहे आणि हे जे आहे हे उरलेलं आहे हे मी टाकणार नाहीये. जर तुम्हाला टाकायचं असेल, तुमचे केस जर खूप मोठे असतील तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. आणि मला एवढं पुरे आहे कारण मला केमिकल जास्त नकोय केसांमध्ये, सो मी एवढं टाकते आहे. तर त्याच्यानंतर जे जाणार आहे ते आहे, हे बघा, नेसकॅफे कॉफी पावडर आहे. ही बघू शकता तुम्ही, माझ्याकडे नेसकॅफे कॉफी पावडर आहे. तर ही नेसकॅफे कॉफी पावडर जी आहे ती मी याच्यामध्ये टाकणार आहे. किती टाकते ते बघा, 1 स्पून मी याच्यामध्ये
कॉफी पावडर जी आहे ती टाकलेली आहे. त्याच्यानंतर टाकणार आहे ते आहे दही. हे बघा, हे इतकं दही आहे. हे दही मी याच्यात टाकणार आहे. त्याच्यानंतर आता हे काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे शाही लज्जत दुमयंती कथ्था पावडर. आपण जे पान खातो खाण्याचं जे पान असतं त्याच्यामध्ये बघा कथ्था असतो, कथ्थाचा खडा असतो, बारीक असतं. तर ते हे पावडर मध्ये मी आणलेलं आहे, जे मी मेहंदीमध्ये टाकते. कारण त्याच्याने केसांना ब्राउनिश कलर हा खूप छान येतो आणि टिकून राहतो ऍक्च्युली केसांना. तर मी दुसरं काही युज करत नाही जास्त कलर येण्यासाठी, मी हे युज करते. तर हे तुम्हाला कुठेही पाण्याच्या टपरीवर मिळेल आणि जास्त काही महाग नाहीये. किती 10 ते 20 रुपयाची ही एक मला असं वाटतं बॉटल आहे. तर ही तुम्ही आणू शकता किंवा जर तुम्हाला खडा मिळाला कथ्थाचा तर तुम्ही तोही युज करू शकता. तर मी हा याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा किती टाकते हे तुम्हाला मी दाखवते. बंद कर. तर हे बघा अशा प्रकारे ही पावडर आहे. ही एवढी 1 चमचा पावडर मी घेतलेली आहे, ही टाकलेली आहे याच्यात. त्याच्यानंतर अंडा आहे. अंडा केसांसाठी खूप छान असतं. जितकं अंड्याचं प्रोटीन आपल्या शरीराला मिळतं तितकंच आपल्या केसांना मिळतं आणि त्याच्याने केसांना शाईन खूप छान येते. केस हे सिल्की मऊ खूप छान होतात. स्ट्रेट व्हायला मदत होते केसांना अंड्याने. त्याच्यामुळे अंडा यूज करणं हे खूप जरुरी आहे. आणि बरेच जण अंड्याचं फक्त व्हाईट हे टाकतात, पण मी पूर्ण अंडा टाकते कारण पूर्ण प्रोटीन केसांना मिळायला पाहिजे म्हणून मी पूर्ण अंडा हे इथे टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे अंडा टाकल्यानंतर आणि हे सगळे इंडिकेट आपण जे टाकलेले आहेत ते हलवून घ्यायचे व्यवस्थित. आणि आता मेहंदी भिजू घालण्यासाठी हे मी चहापत्तीचं पाणी केलेलं आहे. 2 चमचे मी याच्यामध्ये चहापत्ती टाकलेली आहे. कोणतीही चहापत्ती तुम्ही टाकू शकता, तुमच्याकडे जी असेल ती चहापत्ती छान उकळून घ्यायची आहे आणि उकळून झाल्यानंतर तिला गार करायची आणि गार झाल्यानंतर आपण मेहंदी पूर्ण ह्याच पाण्यामध्ये आपण भिजत घालणार आहोत, साध्या पाण्याने नाही. कारण ह्या पाण्याने काय होतं की कलर हा छान पक्का बसतो मेहंदीला आणि छान टिकते. 7 ते 8 महिने खूप टिकते ही. तर त्याच्यामुळे मी ही मेहंदी चहापत्तीच्या पाण्याने ही मेहंदी भिजू घालते. हे बघा. आता तुमच्या केसांची लेंथ जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्यायचंय. माझ्या केसांच्या लेंथला जितकं पाणी लागतं चहापत्तीचं तितकं पाणी मी ठेवलेलं आहे. आणि मेहंदीमध्ये अशा गठुळ्या नाही राहायला पाहिजे, मेहंदी पूर्ण प्लेन झाली पाहिजे या पद्धतीने बघा. आणि मेहंदी भिजत घातल्यानंतर हे पाणी फेकून नाही द्यायचंय. आपण जोपर्यंत मेहंदी केसांना लावतो तोपर्यंत हे पाणी राहू द्यायचंय. कारण काय होतं की आपल्याला नंतरचं पाणी अजून लागलं तर साधं पाणी नाही टाकायचं, आपल्याला ह्याच पाण्यामध्ये पूर्णपणे मेहंदी भिजवायची आहे. कारण मेहंदी खूप टिकून राहते. मेहंदीचा कलर जो ब्राउनिश कलर आहे कॉफीने, चहापत्तीने आणि जो मी कथ्था पावडर तुम्हाला दाखवली त्याच्याने मेहंदीला कलर खूप छान येतो. बाकीच्या गोष्टी युज करायची गरज पडत नाही. नॅचरल पद्धतीची आपली मेहंदी तयार होते. अजून थोडं पाणी लागणार आहे तर मी अजून थोडं पाणी ऍड करते. हे बघा मी मेहंदी कशा पद्धतीने लावते हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. पण मी आता मेहंदी हे सगळं यूज करून मी मेहंदी किती वेळ भिजत घालते आणि तिला कशा पद्धतीने मी ठेवते 5 ते 6 तास मी तिला ठेवते. पण मी कशा पद्धतीने ठेवते तिला, कशा पद्धतीने मी पॅक करते हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण तिला कलर हा छान आला पाहिजे, ब्राऊन कलर आला पाहिजे त्याच्यासाठी. तर सगळं काही टाकलं गेलेलं आहे मेहंदीमध्ये. आपलं मेहंदी छान भिजू घातली गेलेली आहे. हे जे उरलेलं पाणी पाहताय तुम्ही, मी हे पण राहू दिलेलं आहे की ज्यावेळेस मी मेहंदी लावेल त्यावेळेस मला हे पाणी लागणारच आहे. तर अंड झालं, कॉफी झाली, दही झालं, कथ्था झाला आणि निशा हर्बल जी मेहंदी आहे ती पण टाकली गेलेली आहे. हे सगळे नॅचरल घटक आहेत आणि याच्याने खरंच केस खूप मऊ, सिल्की, शायनी होतात आणि केसांना एकदम छान असा ब्राउनिश कलर येतो. केस गळणंही याच्याने खूप कमी होतो, डॅन्ड्रफ कमी होतो ऍक्च्युली. तर अशा प्रकारे मी मेहंदी भिजू घातलेली आहे. हे बघा तुम्ही कलर पाहू शकता मेहंदीला, माझ्या बोटाला कलर लागलेला आहे. हे बघा आत्ताच बघताय तुम्ही की किती छान कलर आलेला आहे मेहंदीला. हे बघा. तर आता मी हिला 5 ते 6 तास भिजत घालणार आहे. कारण याच्यामध्ये हे सगळं जो कलर छान येण्यासाठी आपण जे काही यूज केलेलं आहे
घटक जे काही यूज केलेले आहेत ते सगळे एकजीव छान होण्यासाठी आणि केसांना छान ब्राउनिश कलर येण्यासाठी मी हिला कशा पद्धतीने ठेवते हे तुम्हाला मी दाखवते. काहीच वाया जाय नको, त्याच्यामुळे छान असं सगळं काढून घेतलेलं आहे. आणि हे बघा, माझ्याकडे हा एक प्लास्टिकचा पेपर कागद आहे, हे बघताय तुम्ही. तर हा मी याला आता असा झाकून ठेवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी त्याला कोटिंग करून झाकून ठेवणार आहे आणि याला 5 ते 6 तास मी भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी केसांना मेहंदी ही अप्लाय करणार आहे. हे बघा, माझ्याकडे हे रबर आहे, ह्या रबरने मी याला असं हे बघा, बघताय तुम्ही, अशा छान पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे. आता हे 5 ते 6 तास ठेवल्याने काय होणार आहे की मेहंदी जी आहे आपली खूप छान भिजणार आहे. हे सगळे जे मी इंडिकेट टाकलेले आहेत ते त्याच्यामध्ये छानपैकी मुरणार आहेत. हे बघताय तुम्ही, माझ्या हातानाच बोटांना बघा तुम्ही मेहंदी किती रंगलेली आहे. तर अशा प्रकारे मेहंदी भिजू तुम्ही जर घालाल आणि केसांना जर लावाल तर खरंच मेहंदी ही खूप दिवस टिकते आणि एकदम छान सिल्की अशी शायनी होते, केस खूप सुंदर होतं त्याच्याने. तर आता ही भिजत ठेवल्यानंतर मी लावते कशा पद्धतीने हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही आपली मेहंदी भिजत घातली गेलेली आहे, तर दाखवते मी पुढे. चालेल, तर हे बघा, अशा पद्धतीने मी ही मेहंदी तयार केलेली आहे. हे बघा, याच्यात मला थोडंसं चहापत्तीचं पाणी वरून लागलं होतं, कारण जेव्हा आपण तिला भिजत घालतो तेव्हा ती थोडीशी घट्ट होते, तर तिला आपल्याला नंतर थोडंसं पाणी लागतं. तर माझ्याकडे जे पाणी होतं ते मी थोडंसं ऍड केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने तिची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि बघा तुम्ही, तुम्हाला मी दाखवते की किती सुंदर असा कलर आलाय त्याला. अतिशय असं लाल बुंद अशी मेहंदी दिसते, ती छान कलर आलेला आहे मेहंदीला. आणि ही जेव्हा आता आपण केसाला आता जवळजवळ वाजलेले आहेत 7 वाजलेले आहेत आणि मी 12-12:30 वाजता दुपारी ही मेहंदी भिजत घातलेली होती. तर इतक्या वेळामध्ये काय झालंय की ती मेहंदी खूप छान मुरली गेलेली आहे. जे सगळे घटक मी याच्यात टाकलेले होते ते खूप छान पद्धतीने याच्यात मुरलेली आहे आणि ते मुरल्यामुळे केसांना त्याचा कलर खूप छान येतो. तर अशा पद्धतीची जर तुम्ही मेहंदी लावून ठेवाल केसांमध्ये, आणि आता मी तिला जास्त वेळ ठेवणार नाही ऍक्च्युली, कारण ती जितकी भिजली जाते तितकी ती चांगली असते. आणि बऱ्याच जणांचं असं असतं की केसांना मेहंदी लावल्यानंतर सुद्धा आपण 4 ते 5 तास ठेवली पाहिजे, पण मला तरी असं वाटतं की नाही, इतका वेळ ठेवायची गरज नाही. तुम्ही 1 ते 1.5 तास किंवा जास्तीत जास्त 2 तास जरी ठेवली तरी पुष्कळ आहे. तर इतका वेळ ही मेहंदी आता जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत, 6:30-7 वाजत आलेले आहेत. तर मी हिला तर 7 वाजेपर्यंत मी लावेल आणि लावल्यानंतर 7 ते 8 आणि 8 ते 9 असे फक्त 9 वाजेपर्यंत मी ठेवणार आहे आणि नंतर आपल्या साध्या पाण्याने मी तिला धुवून टाकणार आहे. तर आता माझ्या केसांना कोणतंच प्रकारचं तेल नाहीये. मी केस छान सकाळी वॉश करून घेतलेलं होतं शॅम्पू लावून आणि आता मी ही मेहंदी माझ्या केसांना लावणार आहे आणि तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने मेहंदी लावते. तर चला मी तुम्हाला मेहंदी दाखवते की मेहंदी कशा पद्धतीने लावते. तर अशा पद्धतीने मी ऍप्रॉन करून घेतलेलं आहे केसांना, कारण मेहंदी खाली ड्रेसला लागायला नको म्हणून मी अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला मेहंदी दाखवते की मेहंदी कशा प्रकारे आपण लावायची आहे. हे बघा, मी केसांना मेहंदी ही हातानेच लावते, मी ब्रश वगैरे यूज करत नाही, कारण मला असं वाटतं की आपल्या हाताने जी मेहंदी लागते ती छान प्रकारे लागते. तर त्याच्यामुळे बघा मी ही अशा प्रकारे लावते. मी हे बघा पूर्ण लेंथ पर्यंत लावते मी अशा पद्धतीने. हे बघा, खाली आणि वरती दोन्ही साइड घेऊन लेंथ पर्यंत मी अशा पद्धतीने लावते की जेणेकरून आपल्या प्रत्येक केसांना ती लागली गेली पाहिजे. आता माझ्या केसांमध्ये व्हाईट केस नाही आहेत, त्याच्यामुळे मला इतकी काही गरज पडत नाही, पण ज्यांच्या केसांमध्ये व्हाईट जर केस असतील आणि त्यांना जर रंगवायचं असेल तर अशा छान पद्धतीने तुम्ही
हातानेच मेहंदी ट्राय करावी असं मला तरी वाटतं. आता हे 2 पुढचे पार्टिशन मी लावून घेतलेले आहेत आणि एक जो मागचा आहे पार्टिशन तो लावून घेते. हे बघा, हे बघा, आणि इथे ह्या पद्धतीने हे बघा पॅक करते मी केसांमध्ये. आता हा खालचा जो भाग आहे तो घेते मी. हे बघा, हा इथे मी छान प्रकारे असा बांधून घेते जुडा. हे जे सगळे इंडिग्रेट मी टाकलेले आहेत, जे मी घटक टाकलेले आहेत, ते आपल्या केसांसाठी इतके उपयुक्त आहेत ऍक्च्युली. कारण काथा जो मी पावडर घेतलेली आहे तिच्याने काय होतं, मी तुम्हाला सांगितलंच आहे की त्याच्याने एक अतिशय सुंदर छानसा असा ब्राउनिश कलर येतो. त्याच्यानंतर निशा मेहंदी बर्गंडी जी आहे ती यूज केलेली आहे, तिच्यानेही केसांना छान असा कलर येतो. आणि अंड तर इतकं प्रोटीन आहे आपल्या शरीरासाठी तितकंच केसांसाठी, त्याच्यामुळे पुरेपूर मी अंड त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चहापत्तीने काय होतं की ऍक्च्युली मेहंदीचा जो कलर असतो तो खूप टिकून राहतो. आपल्या मेहंदीमध्ये जो कलर असतो तो जवळजवळ 7 ते 8 महिने टिकून राहतो. मी प्रत्येक वेळेस मेहंदी नाही लावत, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना मेहंदी लावत नाही. जर कुठे एकदम मोठं फंक्शन असेल, लग्न असेल किंवा टूरला जायचं असेल त्यावेळेस केस असे म्हणजे असे शायनी आणि असे एकदम छान सिल्की छान वाटतात, कलर केसांना छान वाटतो, तेव्हा मी केसांना कलर यूज करते जास्त करून. तर आता एक शॉर्ट ट्रिप काढलेली आहे मुलांसाठी, तर त्याच्यासाठी मी हा केसांना कलर हेड आय करत आहे, केसांना मेहंदी लावत आहे. आणि कुठं जाणार आहे आम्ही शॉर्ट ट्रिपला हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण आत्ता नाही, जेव्हा जाईल मी तिथले व्हिडिओ नक्कीच करणार आहे. त्याच्यामुळे सध्यापुरतं हे सस्पेन्स आहे, ते मी आता लगेच सांगणार नाहीये, पण तिथलं पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. तर त्याच्यासाठी मी ही मेहंदी लावते केसांना आणि लावत होते म्हणून तुमच्याशी शेअर करावीशी वाटली, म्हणून मी शेअर करते ही. तर बघताय तुम्ही बऱ्यापैकी मेहंदी ही आता लावली गेलेली आहे आणि जे तोंडावर पुढे आलेलं आहे ते लागू नये म्हणून पुसते मी. तर आता फक्त ही एक आपली जी हे आपलं पार्टिशन आहे केसांचं, हेच बाकी आहे. दही टाकलेलं आहे मी याच्यात. दहीने काय होतं की केसांमधला डॅन्ड्रफ हा निघून जातो, डॅन्ड्रफ राहत नाही. आणि दही ही केसांसाठी पण खूप छान गुणकारी आहे, त्याच्यामुळे दही ही मी टाकली आहे याच्यामध्ये. असे हे जे सगळे जे इंडिग्रेट आहेत ते मी ह्या मेहंदीमध्ये घालते आणि अशा प्रकारची मेहंदी मी माझ्या केसांना यूज करते. आणि खोटं नाही सांगणार तुम्हाला, पण 7 ते 8 महिने माझ्या केसांचा कलर हा खरंच जात नाही. मी सारखी मेहंदी लावतच नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जर कुठे बाहेर जायचं असेल, काही फंक्शन असेल, मी तेव्हाच केसांना कलर करते. तर आणि मी अशा नॅचरल पद्धतीचा कलर करते. मी कोणतंच दुसरं काही मी लावत नाही केसांना, अशाच नॅचरल पद्धतीने मी केसांना कलर करते आणि खूप छान केस रंगतात. केस अगदी सिल्की, शायनी, मऊ, सॉफ्टी केस होतात आणि केसांना कलर ही खरंच खूप छान येतो. आणि 7 ते 8 महिने हा कलर नक्कीच माझ्या केसांना टिकतो. तर अशा प्रकारे मी ही मेहंदी लावते आणि छान कलर येतो केसांना, अतिशय छान कलर येतो केसांना. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं आणि तुम्ही नक्की ट्राय करा.
प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक गोष्टीची. तर अशा प्रकारे एकदा मेहंदी नक्कीच ट्राय करा. हे सगळे इंग्रेडियंट टाका त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे मेहंदी केसांना नक्कीच ट्राय करा. तुम्हालाही दिसेल की मेहंदी खरंच टिकते आणि छान कलर येतो आणि अगदी ब्राउनिश असा सिल्की नॅचरल कलर येतो त्याच्याने. तर हे बघा, हे जे पुढे केस होते बेबी हेअर जे आहेत माझे इथे, तर त्यांनाही छान कलर यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी बघा हे असं लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचा हा जुना मी छान तयार केलेला इथे. तर आता ह्या मेहंदीला मी 9 वाजेपर्यंत राहू देणार आहे आणि 9 नंतर मी केस छान पाण्याने धुवून घेणार आहे. शॅम्पू वगैरे कोणतंच काहीच लावणार नाहीये, साध्या पाण्याने धुणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी त्याचा शॅम्पू करणार आहे. तेल लावेल मी आधी केसांना, दुसऱ्या दिवशी मी केसांना छान तेल लावेल आणि त्याच्यानंतर मी शॅम्पू करणार आहे. त्याच्याने काय होतं की कलर हा एकदम पक्का बसतो केसांना आणि छान 8 ते 9 महिने ही केसांना हा कलर राहतो. छान केसांना कलर होतो याच्याने. हे बघा, हे जे थोडंफार उरलेलं आहे ते मी इथे असं लावून घेते की जेणेकरून केस राहायला नको. तर हे बघा, अशा प्रकारे पूर्ण मेहंदी माझ्या केसांना लावली गेलेली आहे आणि जे एक्स्ट्रा लागलेलं होतं तेही मी सगळं असं ओल्या फडक्याने पुसून घेतलेलं की जेणेकरून आपल्या बाकीच्या फेसला काही मेहंदीचे डाग वगैरे लागायला नको. त्याच्यामुळे ही अशा प्रकारची मेहंदी ही सगळी लागली गेलेली आहे. आणि आता वाजलेले आहेत बरोबर 7 वाजलेले आहेत. तर आता 7 ते 8 आणि 8 ते 9 असे 2 तास मी मेहंदी ठेवणार आहे. तुम्ही 1 तास जरी ठेवली तरी पुष्कळ असते. मेहंदीला खूप वेळ ठेवायची नसते. मेहंदी जर तुम्ही खूप वेळ ठेवली आणि मेहंदी सुकली तर मेहंदी ही जास्त वेळ रंगत नाही, जास्त काळ टिकत नाही. त्याच्यामुळे ओली जी मेहंदी असते, ओली मेहंदी टिकणं खूप जरुरी असतं. त्याच्यामुळे मेहंदीला सुकवू नका. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की मेहंदी आपण 4 ते 5 ठेवली तर ती खूप छान रंगते, पण नाही. आता हे एक प्लास्टिकची पिशवी आहे माझ्याकडे, याच्याने मी केसांना पूर्ण पॅक करणार आहे. कारण मला केसांना सुकवायचं नाहीये. ओली मेहंदी केसांना जितका वेळ राहते तितकी मेहंदी ही खूप रंगते. तर त्याच्यामुळे मी आता ह्या प्लास्टिकच्या पिशवीने पूर्ण कव्हर करणार आहे आणि पॅक करणार आहे 2 तास. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की मी मेहंदीला सुद्धा पॅक केलेलं होतं, ते याच्यासाठी की बाहेरची हवा त्या मेहंदीमध्ये जायला नको आणि त्याच्यामुळे सगळे जे आपण घटक यूज केलेले होते ते परिपूर्ण तिथं मुरले पाहिजे, त्याचा कलर छान यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी मेहंदीला पॅक केलेलं होतं. तर मेहंदी मी कशा पद्धतीने भिजवली, मेहंदी मी कशा पद्धतीने लावली आणि कशा पद्धतीने लावून अशा पद्धतीने लावून मी तुम्हाला सगळं काही दाखवलेलं आहे. तर अशीच मेहंदी मी लावते, अशी माझी पद्धत आहे आणि खरंच नॅचरली छान केस रंगतात त्याच्याने. अगदी अशी नॅचरल सिल्की केस वाटतात त्याच्याने. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हेअर डाय करून बघा केसांचा. जर तुम्हाला ब्राउनिश कलर हवा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, तुम्ही माझा हात बघू शकताय. आत्ता माझा किती म्हणजे एक 10 मिनिटांमध्ये हा कलर इतका रंगलेला आहे. तर केसांना 2 तासामध्ये तो किती रंगेल हा तुम्ही अंदाज नक्कीच लावू शकता. कारण ब्राउनिश कलर येण्यासाठी मी त्याच्यामध्ये जो कथ्था यूज केलेला आहे तो केसांसाठी खरंच खूप छान असतो रंगण्यासाठी. तर अशा प्रकारे मी मेहंदी लावलेली आहे. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज पुन्हा एकदा सांगते की चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही तो शेअर करा सगळ्यांना की जेणेकरून बाकीच्यांनाही त्याचा उपयोग होईल. तर आजचा व्हिडिओ मी मेहंदीचा इथे थांबवते आणि एका छानशा पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटते. तोपर्यंत बाय बाय.